नमस्कार, मी प्राची साळुंखे. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण सर्वच जण 2026 या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता सज्ज झालो आहोत. नवीन वर्ष म्हटलं की आपण नवनवीन संकल्प करतो. कोणी फिरायला जाण्याचे प्लॅन्स बनवतं, तर कोणी करिअरचे. पण या सगळ्यामध्ये आपण एका महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि ते म्हणजे आपलं आरोग्य. पहिलं सुख ते निरोगी काया असं म्हटलं जातं. मग यंदाच्या नवीन वर्षाचा पहिला संकल्प आरोग्याचा का नसावा, नेमका हाच संकल्प कसा करायचा आणि तो वर्षभर कसा टिकवायचा, यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आत्मसंतुलन विलेज केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅडम, आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तर मित्रांनो, तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांच्याशी थेट संवाद साधू शकता आणि हो, कॉलवर तुम्ही केलेला आरोग्य संकल्प सांगायला विसरू नका. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-410-10-610 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग लगेच फोन उचला आणि कॉल करायला सुरुवात करा. मॅम, वळतोय आपल्या महत्त्वाच्या सत्राकडे. अगदी कारण खरं तर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. सगळं होतं, नवीन वर्ष सुरुवात होते, आपण रिझोल्युशन करतो, मात्र 15 दिवसाच्या वरती कुठलाही संकल्प टिकत नाही. हा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. तर ही चूक नेमकी कोणाची आहे किंवा काय केलं जाऊ शकतं की आरोग्याविषयी केलेला हा संकल्प आपण वर्षानुवर्ष टिकवून आपल्याला ठेवता येईल? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही काय संकल्प केला आहे? बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की कुठलीही नवीन गोष्टीची सुरुवात असते ना, त्याची आपल्याला पहिलेपासून थोडीशी प्लॅनिंग करणं खूप आवश्यक असतं. आता आपण नवीन वर्ष जेव्हा म्हणतोय तर अगदी 31 डिसेंबर किंवा 1 जानेवारीमध्ये काय आपल्याला फार फरक वाटतो का की अगदी उद्या उठलो तर एकदम सोनेरी सूर्य दिसणारे वगैरे असं काहीतरी? तर तसं नाही आहे. पण आपल्याला कसं आहे, एक कुठला तरी दिवस निवडावा लागतो की ह्या दिवशी मी माझ्याकरता काहीतरी नवीन सुरुवात करीन आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला जे काम आहे ते सुरुवात केली, श्री गणेश केला की मग कुठेतरी आपल्याला ती गोष्ट पुढपर्यंत नेता येते. मला वाटतं सगळ्यात मोठी चूक जी केली जाते ती म्हणजे अशी होते की आपल्याला कामाची जी सुरुवात आहे ती आपण एकदम खूप हायेस्ट लेवलने सुरुवात करतो. म्हणजे सुरुवातीला खूप उत्साह असतो, हे करणार ते करणार, आणि मग ती हळूहळू कमी होत जाते. उलट कामाची सुरुवात आहे ती स्पीड नेहमी सुरुवातीला कमी ठेवावी आणि मग हळूहळू करत ती स्पीड आहे ती वाढवत जाणं आपल्याला खूप गरजेचं असतं. आणि मी स्वतःकरता काय संकल्प केला आहे हा तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. कारण की मी आत्ता जो संकल्प स्वतःकरता केलेला आहे तो आहे आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं. मी बऱ्याचदा आत्ता लोकांच्या तोंडून गेल्या महिना सव्वा महिन्यात ऐकलं की 2025 चांगला नव्हता, ह्याच्यात खूपच त्रास झाले, न्यूमरोलॉजीच्या हिशोबाने चुकीचा होता, ज्योतिषशास्त्राच्या हिशोबाने चुकीचा होता, हा त्रास झाला, तो त्रास झाला. तर खरं वेळ कुठली वाईट नसते. आपण आयुष्यात काय करतो आहोत आणि त्याच्याकडे कसे बघतो आहोत त्याच्यावरून सगळे म्हणजे आयुष्याचं काय दृष्टिकोन जो आहे त्याच्या हिशोबाने आपण सगळे एक्सपिरियन्सेसचं जे काही गणित मांडतो ते असतं. त्रास कोणाचा नाही आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ही गोष्ट आपल्याला लहानपणी सांगितली गेली होती की ज्याच्या घरात कोणीही गेलं नसेल त्या घरातला सदरा आण, तर मी या समोरच्या व्यक्तीला जिवंत करतो. त्यामुळे दुःख कोणालाही नाही अशी गोष्ट नाही आहे. पण ही जी सकारात्मकता आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीतनं अर्धा ग्लास भरलेला आहे की अर्धा ग्लास रिकामा आहे हे नेहमी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे भरलेल्या गोष्टीकडे लक्ष देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे जेव्हा आपण आरोग्य म्हणतो आहोत तर आरोग्य संकल्पनेचा जेव्हा विचार करतो तेव्हा आयुर्वेद हा एकमेव शास्त्र आहे की जो हजारो वर्षापूर्वी सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त शारीरिकच स्वास्थ्य आपल्याला गरजेचं नसतं, त्याच्याबरोबर मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यसुद्धा गरजेचं आहे. आणि त्याचबरोबरीने आपल्या सगळ्या इंद्रिय आहेत त्यांनी सुद्धा व्यवस्थित काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे ही आरोग्याची जी परिभाषा आहे त्याच्याकडे आपल्याला नीट लक्ष देऊन आणि ह्या पुढच्या सगळं आपण म्हणूया की पुढचं जे सगळं वर्ष येतं आहे त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या कार्य केलं तर मला वाटतं आरोग्य सगळं व्यवस्थित राहायला आपल्याला नक्की मदत मिळू शकेल. आणि माझी इच्छा आहे की तुमच्या मनामध्ये कुठले काही वेगळे संकल्प असतील, कारण की नॉर्मल जिमला जाणारा संकल्प बऱ्याच लोकांचा असतो, पण ते सोडून काहीतरी तुम्ही वेगळा आगळा संकल्प केलेला असला तर तोही तुम्ही आम्हाला फोन करून नक्की सांगावा. तुमच्या आरोग्यविषयक तर जे काही प्रश्न असतील ते आपण तसेही उत्तर आज देऊच या, पण हेही काही विचार तुमच्या मनामध्ये असला तर सगळ्या लोकांपर्यंत काहीतरी चांगला विचार जायला आपल्याला मदत होऊ शकेल. नक्कीच. आणि पहिला कॉल आपल्याला आलेला आहे, संभाजीनगरवरून पोपटराव बोलतायत. नमस्कार, आपण आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा आणि आपण नेमका काय संकल्प केलेला आहे नवीन वर्षाचा ते देखील सांगाल.
मॅडम मला प्रश्न विचारायचा होता. माझ्या मिसेस आहे ना, बिलकुल त्यांना विचार. मानसिक त्रास प्रचंड आहे. बरं. तर त्या एकट्याच राहतात, एकट्याच बोलतात. हो अच्छा, वय काय आहे सर त्यांचं? त्यांचं 35 इयर्स. 35 अच्छा, इयर्स. 35 वर्षाचं वय आहे. बरं बरं, ओके ओके. ठीक आहे. म्हणजे कसं आहे बघा की आपल्याला मानसिक आरोग्य जर का कमी झालं असलं, काही त्याच्याकरता रिझन्स असू शकतात की कशानंतर हा सगळा त्रास सुरू झाला किंवा किती वर्षांपासून हा त्रास आहे, ते सगळं आपल्याला बघणं अत्यंत गरजेचं आहे. पण आत्ता तरी माझा तुम्हाला सल्ला असा राहील की त्यांना सपोर्ट जो आहे मानसिक, तो सगळ्यांनी घरात देणं अत्यंत आवश्यक आहे. मग शक्यतो एकटं नाही सोडायचं. कुठे काय काम करतात आहे, काय आहे, त्याच्यामध्ये सपोर्ट त्यांना नक्की दिला पाहिजे. बाहेर कुठेतरी नेलं पाहिजे. एखादी हॉबी जर का त्यांना आवडत असली तर ते सुद्धा त्यांच्याकरता तुम्ही नक्की प्रयत्न करा की त्यांना कुठेतरी विरंगुळा म्हणून मैत्रिणींमध्ये, चार चौघांमध्ये जाता येईल. त्याचबरोबरीने डॉक्टर बालाजी तांबे यांची एक CD आहे, त्याचं नाव आहे समृद्धी. तर ती समृद्धी जी आहे ती त्यांना नियमाने ऐकवायला सुरू करा. संगीत जे असतं त्याचे हिलिंग इफेक्ट्स आपल्यावरती असतात आणि मानसिकरित्या शांतता मिळायला, थोडं आपण म्हणतो ना क्वायट डाऊन व्हायला आपल्याला संगीताची चांगली मदत होऊ शकते. तर हे तुम्ही नक्की त्यांच्याकरता ऐकवायला सुरू करा. तुम्ही कुठेही आपलं जे सगळे ॲप्स आहेत म्युझिकचे त्याच्यावरती सुद्धा ते अवेलेबल आहे. तुम्ही जस्ट डॉक्टर बालाजी तांबे आणि हे समृद्धी हे तुम्ही सर्च जर का केलं तर तुम्हाला ते सापडू शकेल. आणि त्याच्याबरोबरीने त्यांना जमत असलं तुम्हाला तर ब्रह्मलीन घृतासारखं संतुलन आयुर्वेदच्या फार्मसीचं खूप चांगलं नर्वस सिस्टीमचं टॉनिक आहे, तेही त्यांना द्यायला सुरू करा. आणि तसंच अश्वसारस्वतारिष्ट म्हणून पण आहे, अश्वगंधा, सर्पगंधा वगैरे अशा वेगवेगळ्या आयुर्वेदिक वनस्पती आहेत की ज्या नर्वस सिस्टीमकरता मदत करू शकतील. तर तेही तुम्ही त्यांच्याकरता नक्की बघावं. मला असं वाटतं की प्रत्यक्ष मार्गदर्शन जर का तुम्ही तज्ज्ञांचं घेतलं, एखादं जमलं तर आपल्याला शास्त्रोक्त पंचकर्म वगैरे करता आलं. त्याच्यामध्ये शिरोधारा आहे, नस्य आहे, शिरोपिचू आहे, शिरोबस्ती आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या आयुर्वेदामध्ये थेरपीसुद्धा सांगितलेल्या आहे. त्याचाही त्यांना फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. बिलकुल. मॅम खरं तर आपलं शारीरिक आरोग्य जेवढं महत्त्वाचं आहे त्यापेक्षाही थोडंसं जास्त महत्त्वाचं मानसिक आरोग्य असं मला अगदी वाटतं. खरं. आणि त्या दृष्टीने तुम्ही खूप छान गोष्टी सांगितल्या आहेत. दरम्यान आता नवीन वर्षाच्या दृष्टीने आहार आणि आपली जीवनशैली नेमकी कशी असावी असं तुम्हाला वाटतं? म्हणजे माझं तुम्हाला अगदी मनापासून एक सांगणं राहील की सगळ्यांना बाहेरचं जेवण खूप आवडतं. एक छोटा संकल्प सगळ्यात पहिले करा की मी आठवड्यातनं एकदाच आता फक्त बाहेरचं खाणार आहे. मी त्याच्याहून जास्त खाणार नाही किंवा त्याच्याहून जास्त मी जितक्या वेळा खाईन तेवढ्या वेळा मी स्वतःला एक कॅलेंडरवरती क्रॉस देईन. आपल्याकडे होतं कसं कामाच्या मध्ये जरा मूड झाला, बोर वाटलं वगैरे, तर आजकाल ऑनलाईन सगळ्या गोष्टी खूप अवेलेबल आहेत. त्यामुळे लगेच फोन केला जातो, कुठल्या तरी ॲपवरून काहीतरी अन्न मागवलं जातं. बाहेर तुम्ही मला सांगा की स्वच्छतेची आपल्याला माहिती आहे काळजी घेतली जात नाही. जे पण गोष्ट असेल ती जेवढी निकृष्ट लेवलची असेल तेवढी ती स्वस्त मिळते. आणि त्यामुळे नॅचरली बाहेर जर का कोणी कमर्शियली विचार करेल तर चांगल्या प्रतीची गोष्ट तुमच्याकरता वापरणार नाही, ते कुठलं तरी खालच्या हीन दर्जाचीच गोष्ट तुमच्याकरता विकत घेऊन काहीतरी करून खाऊ घालणार आहेत. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला वाचणं अत्यंत गरजेचं आहे. आत्ता पनीरसारखी गोष्ट आहे, आपण घरी पनीर केलं तर हार्डली 15 मिनटं आपल्याला मेहनत लागते. पण ते न करता आपण बाहेर जाऊन पनीर खातो आणि ते सुद्धा सगळं आत्ता हे चुकीचं पनीर आपल्याला बाजारामध्ये मिळतंय. तर त्याच्यातनं उलट आपल्याला त्रास सगळा वाढताना दिसतोय. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपण आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यायची असं आधी ठरवलं पाहिजे. त्यामुळे बाहेरचं जेवण आधी आठवड्यातनं फक्त एकदा करायचं सुरू करा. ज्या ज्या गोष्टी घरी बनवणं शक्य असेल तेवढं घरातल्या प्रत्येक मंडळींनी त्याच्यामध्ये योगदान देऊन वेळेचं आणि श्रमाचं दोन्ही पण आणि आयडियाज हे सगळं एकत्र जर का करून आपण खाण्याच्या जर सगळी प्लॅनिंग वगैरे करायला सुरुवात केली तर मला वाटतं की संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य याच्यातनं सुधारायला आपल्याला मदत जी आहे ती मिळू शकते. बिलकुल. मॅम खरं तर हार्ट अटॅक हा पण फारच मोठा विषय. 2025 मध्ये अनेक केसेस समोर आलेल्या आहेत. अगदी मोठे खेळाडू असतील किंवा मोठे ऍक्टर्स असतील तर हार्ट अटॅकमुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले. अशामध्ये 2026च्या हिशोबाने जर विचार केला तर जे काही झालं ते पुन्हा होऊ नये किंवा 2026 मध्ये लोकांनी आपल्या हृदयाची काळजी नेमकी कशी घ्यावी त्याविषयी काय सविस्तर सांगा. बघा, सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे की आपल्याला आपल्या रक्तसंवहनवरती लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आयुर्वेदात सांगितलेलं आहे की अभ्यंगम आचरेत नित्यम. त्यामुळे संपूर्ण अंगाला अभ्यंग नियमाने करणं हे अत्यंत गरजेचं आहे. करायला हार्डली 5 ते 7 मिनटं लागतात स्वतः तेल लावायला. पण ते जर का तुम्ही अभ्यंग सेसमीसारखं एखादं शास्त्रोक्त सिद्ध तेल घेतलं
आणि संपूर्ण अंगाला लावलं, आठवड्यातनं एकदा, दोनदा, तीनदा जेवढं जमत असेल तेवढं आंघोळीच्या आधी लावायचं, तर ऑटोमॅटिकली आपल्या हृदयाला मदत मिळायला लागते. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी महत्त्वाची गरज जी आयुर्वेदात सांगितलेली आहे ते म्हणजे हृदयाला मदत करणारे सगळे वृद्धद्रव्य. तर सुहृतप्राशसारखं जे च्यवनप्राश आहे तेही नियमाने प्रत्येकाने घ्यायला सुरू करायला पाहिजे. ज्यांचं पण वय साधारण 35-40चं आहे त्यांनी आत्मप्राश नाही तर सुहृतप्राश हे च्यवनप्राश अगदी नियमाने खायला सुरू करावं. बिलकुल. मॅम, आपल्याला एक कॉल आलेला आहे. मिलिंद बोलतायत भोसरीवरून. नमस्कार मिलिंद, आपलं स्वागत आहे. आपला प्रश्न विचारा. मिलिंदजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो. नमस्कार मिलिंदजी, आपला प्रश्न विचारा. मिलिंद नाही सर, मॅडम माझं नाव आहे ना निलेश आहे. दिलीप. ओके अच्छा. ओके दिलीपजी. हो. वडिलांचं वय आहे ना 60 वर्ष आहे, 60 प्लस आहे. पण त्यांना पायाला आणि पूर्ण शरीरात थोडा त्रास आहे. थोडा त्रास होतो त्यांना, नेमकं काय दुखतं? त्रास? चालणं बोलणं. हा, अच्छा, बर, त्याच्यामध्ये पंचकर्माचं आपण काय करू शकतो का? अच्छा अच्छा. म्हणजे मुख्य त्यांना चालायला वगैरे त्रास चालायला होतोय. आणि दुखतं त्यांचं शरीर. दुखतं. बरं, कसं आहे की बघा, आता 60व्या वर्षी म्हणजे आपल्याला एकूणच शरीरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू कमी ताकदीच्या व्हायला लागतात आणि त्यामुळे त्या ताकदीवरती लक्ष देणं खूप गरजेचं असतं. आत्ता तरी माझा तुम्हाला सल्ला असा राहील की जर का त्यांना डायबिटीज नसलं तर घरी त्यांना शिंगाड्याची खीर सकाळी न्याहारीमध्ये द्यायला सुरू करा. एक दिवशी शिंगाड्याची द्या, एक दिवशी नाचणीची खीर द्यायला सुरू करा. तसंच संतुलनचं जे मॅरोसॅन म्हणून रसायन आहे तेही त्यांना नियमाने सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा खायला द्यायला सुरू करा. ऑब्व्हियसली पंचकर्म जे आहे ते कुठल्याही गोष्टीला मदत थोडी जास्त प्रमाणामध्ये नक्की करतं. उलट आपण जर का सगळं स्वास्थ्य व्यवस्थित आहे तर स्वास्थ्य टिकवून ठेवण्याकरता सुद्धा पंचकर्माची मदत होते. त्यामुळे माझा असा तुम्हाला सल्ला राहील की तुमच्या वडिलांना एकदा जर का प्रत्यक्ष मार्गदर्शनाला घेऊन आलात तर पंचकर्मामध्ये किती काय गरज आहे, किती दिवस लागू शकतील, काय टाईपच्या थेरपीज आपल्याला करण्याची गरज आहे, या सगळ्याचा विचार आपल्याला त्याच्यातनं करता येऊ शकेल. तर मदत तर तुम्हाला नक्की होईल, पण काय त्याच्यामध्ये करणं डिटेलमध्ये गरजेचं आहे त्याच्याकरता प्रत्यक्ष मार्गदर्शन लागेल. आत्ता तरी तुम्ही अभ्यंग सेसमीसारख्या तेलाचा त्यांना मसाज रेग्युलरली करायला सांगा. रात्री झोपताना शक्य झालं तर किमान पायाला तरी मसाज त्यांनी नक्की करावा, म्हणजे त्याच्याने सर्क्युलेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत मिळेल. तसंच रोज सकाळी उठून कमीत कमी 5 ते 7 मिनटं तरी प्राणायाम नक्की करावा, डीप ब्रीदिंग करावं. त्याच्याने सुद्धा हा त्यांचा त्रास जो आहे तो कमी व्हायला मदत मिळू शकेल. बिलकुल. मॅम, खरं तर मानसिक आरोग्य देखील तितकंच महत्त्वाचं आहे अगदी आणि खरं खास करून पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जी लोक जॉब करतात हो. तर त्यांचं आयुष्य एवढ्या धकाधकीचं आहे की त्यांचं फक्त प्रवासामध्ये दररोज 2 ते 2.5 तास जातो. अगदी त्यामुळे खरं. त्यांचा जो मेंटल स्ट्रेस आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय. अशा लोकांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मी सगळ्यात पहिले म्हणेन की हातामध्ये तुमची जी स्क्रीन आहे त्याचा आधी वापर कमी करा. मला माहिती आहे प्रवासामध्ये एकटेपण आपण जाणवतो, काय करणार म्हणून काहीतरी लोक सगळे स्क्रीन वापरत राहतात. तर तसं न करता उलट तुम्हाला जेवढं जमेल तेवढं जर का तुम्ही स्क्रीन न वापरता उलट त्याच्यामधून गाणी चांगली ऐकली, एस्पेशली श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे आहेत, त्यांचं हिलिंग म्युझिक खूप प्रसिद्ध आहे, तर त्याच्यातलं स्पिरिट ऑफ हार्मनी आहे ते तुम्ही ऐकू शकता. शिवा म्हणून त्यांचं म्युझिक आहे ते ऐकलं तर खूप चांगलं असतं. तर अशा प्रकारे कुठेतरी रिलॅक्सेशन मिळेल आणि ते आपल्याला कमी व्हायला मदत मिळेल. सगळा जो ताणतणाव आहे तर ते जास्त उत्तम. रात्री झोपताना सुद्धा चांगलं स्वास्थ्य संगीत बाजूला लावून ठेवलं तर खूपच चांगलं. तसंच तुमचा सुट्टीचा दिवस असेल ना तेव्हा मेडिटेशन करता अर्धा तास नक्की काढा. लोकांना असं वाटतं मेडिटेशन म्हणजे अहो माझी 60-70 क्रॉस झाली की मग मेडिटेशन करीन, तर तसं नसतं. मेडिटेशन आपण जेवढ्या कमी वयात करायला सुरू करतो तेवढं आपलं नर्वस सिस्टमचा स्ट्रेस सगळा कमी व्हायला मदत मिळते. बिलकुल. मॅम, आपल्याला एक कॉल आलेला आहे. कल्पना बोलतायत अकोल्यावरून. नमस्कार कल्पनाजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, आपण जसं सुरुवातीला कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं की आपण नवीन वर्षात काही संकल्प करूया. संकल्प तर केला आपण, तब्येतीची काळजी तशी घेतो, पण मला थोडस तब्येतीबद्दलच बोलायचंय की माझा मेनोपॉजचा टाइम पिरियड सुरू आहे आणि मला जॉईंट पेन भरपूर प्रमाणात होत आहे. नेमके त्या कारणामुळे होत आहे की थंडीमुळे होत आहे हेच समजत नाही. अच्छा ताई, तुमचं वय किती आहे? 53. 53. बरं, ठीक आहे. कसं असतं 53व्या वर्षी जर का जॉईंट पेन वगैरे जाणवत असलं तर याचा अर्थच आहे की मेनोपॉजशी तर त्याचं रिलेशन आहेच,
पण थंडीच्या दिवसांमध्ये त्रास हा जास्त प्रमाणात वाढतो. तो आता मेनोपॉजमुळे असला, कोणाला आर्थरायटिस असला, कोणाला काही दुसरा त्रास असला तर त्रास वाढू शकतो, पण त्याचं मुळातलं कारण आत्ता तरी मेनोपॉज असण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहे. माझा असा तुम्हाला सल्ला राहील की रोज रात्री झोपताना तुम्ही संतुलन फेमिसॅन तेलासारखा एखाद्या तेलाचा युनिपिचू लगेचच ठेवायला सुरू करा. म्हणजे संपूर्ण अंगातला वात आहे तो कमी व्हायला मदत मिळते. त्याचबरोबरीने संतुलनचं शांती तेल म्हणून आहे, ते तुम्ही तुमच्या गुडघ्यांना, इतर पण जॉईंट जिथे पेन होत असतील तिथे सगळीकडे तुम्ही लावायला सुरू करा. लावायला हार्डली 30 ते 40 सेकंद लागतात, त्याच्याहून जास्त लागत नाही. आणि तसंच आठवड्यातनं 2दा किंवा 3दा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्की संतुलनचं अभ्यंग तेलसुद्धा संपूर्ण अंगाला लावायला सुरू करा. आत्ता शरीरामध्ये डिजनरेशन सुरू होतं, तर ते कमी होण्याच्या दृष्टीने संतुलनचं धात्री रसायन तसंच मॅरोसॅन हे दोन्हीही रसायन तुम्ही नियमाने घ्यायला सुरू केलं तर हाडांमध्ये आत्ता जी कमतरता यायला सुरू होते कॅल्शियमची किंवा इतर मिनरल्सची हॉर्मोन्सच्या डिप्लेशनमुळे, ते सुद्धा आपल्याला सुधारायला मदत जी आहे ती करता येऊ शकेल. आणि आहारामध्ये आवर्जून न चुकता तुम्ही दूध नियमाने घ्यायला सुरू करा. त्या दुधामध्ये शक्य झालं तर संतुलनचं शतानंत कल्प जे आहे ते घालून घेतलं तर त्याचं ॲब्झॉर्प्शन पण जास्त व्यवस्थित होईल आणि दुधामधले कॅल्शियम, प्रोटीन्स इत्यादी जे शरीरापर्यंत व्यवस्थित जायला पाहिजेत तेही तुम्हाला पचवता येऊ शकतील. अगदी मॅम, आता कल्पनाजी यांनी आपल्याला जो प्रश्न विचारला मेनोपॉज विषयीचा, त्यावरून मला एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतोय. खरं तर प्रत्येक स्त्री साधारण 50 पर्यंत ह्या सगळ्या गोष्टीतून जात असते. दर महिन्याला मोठ्या प्रमाणात ब्लिडिंग होते आणि बऱ्याच जणांना क्रॅम्प्स भरपूर येतात. अशा वेळेला त्यांची मानसिकता जी आहे ती फार वेगळी असते, त्यांचा मूड फार वेगळा असतो, मूड स्विंग्स वगैरे आपण म्हणतो. तर मला असं वाटतं की 2026च्या दृष्टीने तिच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी काय स्वतःमध्ये बदल घडवायला पाहिजे की जेणेकरून त्या काळामध्ये त्या महिलेला थोडासा तरी आधार वाटेल. म्हणजे खरं माझं असं म्हणणं राहील की नुसतं त्याच काळामध्ये नाही तर इतर पण जे उरलेले 27 दिवस असतात महिन्यातले तेव्हाही तो आधार असला तर तो मेंटल स्ट्रेस किंवा फिजिकल स्ट्रेस आहे तो त्या 3 दिवसात कमीत कमी त्रास त्यांना देऊ शकेल. आपल्याकडे सामाजिक परिस्थिती अशी आहे की जिथे स्त्रीला एका म्हणतो ना बॉक्समध्ये टाकलेलं आहे की तिने हे सगळं करणं अपेक्षित आहे. आज 2025 मधून आपण जेव्हा 2026 मध्ये जातो आहोत तर उलट आपल्याला जेवढं ओपन सोसायटी असेल तेवढं जास्त चांगलं. मला असं वाटतं की स्त्री पुरुष सगळ्यांनी मिळून आपल्या आयुष्यात आपल्या घराची आणि सगळ्या कुटुंबाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे सकाळी उठून स्त्रीनेच हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे आणि ऑफिसला जायला पाहिजे, काम करायला पाहिजे, हे सगळं नसताना तिच्याबरोबर सगळ्यांनी मदतीने करायला पाहिजे. आणि असा विचार नाही करायचा की ते स्त्रीचं काम आहे आणि मी मदत करतोय. हे सगळ्यांचं काम आहे, हे सगळ्यांनी ओळखून घरामध्ये मदत जी आहे ती केली पाहिजे. त्याचं आपण म्हणतो की त्याचं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी कोणी एक जणाने घेतली तर फरक नाही पडत आहे, पण ती स्त्रीनेच फक्त घेतली पाहिजे असं जरुरी नाही आहे. आणि मुख्य म्हणजे तिला संध्याकाळी झोपताना घरातलं ज्यालाही जमत असेल त्यांनी जर का पादाभ्यंग नियमाने करून दिलं तर ते एक खूप फायदेशीर ठरतं. स्त्रियांचं संपूर्ण हॉर्मोन्सचा बॅलन्स त्याच्यामध्ये राहायला मदत मिळते. आणि आठवणीने त्यांना रोज रात्री की बाबा संतुलन रोज ब्युटी तेल पोटाला नक्की लावलं आहे का, संतुलनचं जे फेमिसॅन तेल आहे त्याचं पिचू नक्की ठेवलं आहे का, हेही तुम्ही नक्की काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जेवताना त्यांना नक्की रोज ड्रायफ्रूट्स आहे ते घरातलं कोणीतरी भिजवून अगदी ताटासमोर ठेवलं पाहिजे, ब्रेकफास्ट प्लेटसमोर. ते एखादा अंजीर भिजवलेलं, एखादा खजूर आहे तुपाबरोबर, 3-4 बदाम आहेत, ते नक्की त्यांच्या ब्रेकफास्टच्या प्लेटमध्ये किंवा ब्रेकफास्टचा टिफिन येत असेल तर त्याच्यामध्ये कोणीतरी टाकण्याची जबाबदारी घेतली तर त्यांचे सगळे त्रास कमी व्हायला खूप मदत मिळू शकेल. बिलकुल. आता महिलांचा विषय निघालेलाच आहे तर आपण थोडं तरुणांबद्दल पण बोलूयात, म्हणजे तरुणींबद्दल खास करून जे आता तारुण्यामध्ये पदार्पण करतात त्यांना देखील हार्मोनल इम्बॅलन्सचा भरपूर त्रास होतो, चेहऱ्यावर पिंपल्स येतात, त्यांनाही क्रॅम्प्स त्या दरम्यान खूप जास्त जाणवतात. तर कुठेतरी त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल? माझा सगळ्यात महत्त्वाचा सल्ला असा राहील की तुम्ही काही झालं तरी आत्ता सध्याचा हा सगळी डाएट संकल्पना आहे की हे खाऊ नका, ते खाऊ नका, त्याच्यातनं वजन वाढेल वगैरे, तर तशा प्रकारचे प्लीज आहारी जाऊ नका. स्त्रियांच्या शरीरामध्ये हॉर्मोन्सची सायकल जी आहे ती खूप वेगळी असते, क्लिष्ट असते आणि तिच्यामध्ये कुठेही चुका झाल्या की प्रॉब्लेम सुरू होतात. आता साखर आहे, तूप आहे म्हणजे चांगल्या प्रकारचं फॅट, हे हॉर्मोन्सच्या बेसिक मेटाबॉलिक जी सायकल असते त्याच्यामुळे त्याची गरज असते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्ता तरुण मुलींनी बंद केल्यामुळे, कारण की त्यांना 0 फिगरमध्ये राहायचं असतं, त्याच्यामुळे खूप प्रचंड प्रमाणामध्ये आत्ता आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स सगळीकडे वाढलेला दिसतोय. त्यामुळे प्लीज थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे रोजच्या जेवणामध्ये कुठेतरी 1-2 चमचे साखर तुमच्या नक्की असू द्या. साखर डायरेक्टली खायची नसेल तर संतुलन तर शतानंत कल्प आहे, अनंत कल्प आहे, स्त्री संतुलन कल्प आहे,
याच्यापैकी कुठलं तरी जे तुम्हाला चवीला आवडत असेल ते तुम्ही दुधामध्ये टाकून नक्की घ्यायला सुरू करा. त्याच्याने संपूर्ण शरीरामध्ये आरोग्य प्राप्ती व्हायला मदत मिळते. तसंच जमत असेल तर निदान आपल्या पोटाला, आपल्या हिप्सला आणि मांड्यांना संतुलनचं अभ्यंग सेसमी तेल जे आहे ते नक्की लावावं, कारण की अपान वात जो असतो तो त्या एरियामध्ये असतो आणि त्याचं जर का कार्य व्यवस्थित राहिलं तर मुलींना कुठल्याही प्रकारचा त्रास आहे त्याच्यापासून लांब राहता येऊ शकतं. त्यामुळे हेही तुम्ही नक्की करावं. बरोबरीने धात्री रसायनसारखं रसायन आहे ते तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. आणि मुख्य म्हणजे घरामध्ये कोरफडीचं झाड नक्की ठेवा. तुम्ही बाहेरून ॲलोवेराची जेल आणून नुसतं चेहऱ्याला लावलं आणि पिंपल्स कमी करायचा प्रयत्न केला त्याचा काही फायदा नसतो. पण उलट तुम्हाला जमलं तर रोज सकाळी छोटासा ॲलोवेराचा तुकडा जो आहे जेलचा तो थोडं हळद आणि थोडंसं तूप घालून भाजलं तुम्ही आणि 1 इंचाचा तुकडा सरळ गल्प डाऊन केला. थोडीशी कडू असते पण ती नुसती गिळून टाकली तुम्ही न चावता तरीही चालते. आणि ती तुम्ही जर का नियमाने घ्यायला सुरू केली तर तुमचे केसही सुधारतील, तुमची स्किन सुधारेल, डोळ्यातलं तेज सुधारेल आणि त्याचबरोबरीने हॉर्मोन्सचे सगळे होणारे जे त्रास आहेत तेही कमी व्हायला तुम्हाला मदत नक्की मिळू शकेल. बिलकुल मॅम, आपल्याला एक कॉल आलेला आहे. संतोष चोरगे बोलतायत मुंबईवरून. नमस्कार संतोषजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. बोला संतोषजी. हा हॅलो मॅडम, मला एक पोटाचा त्रास आहे. म्हणजे मला ना मॉर्निंगला माझं पोट साफ होत नाही आणि आतमध्ये ना थोडंसं दुखतं असं, म्हणजे पेन होत असतं आणि एका टायमिंगला मला साफ होत नाही. 2-3 वेळेला असं जावं लागतं. सर तुमचं वय किती आहे आणि पोट साफ होताना रक्त वगैरे पडतं किंवा आव पडते असं काही जाणवतं? हा, मला थोडासा पाईल्सचा इश्यू आहे आणि वय होत नाही. 36 आहे वय. संतोषजी आपलं वय पुन्हा एकदा सांगाल? 36 आहे. बरोबर, ठीक आहे. आता बघ कसं आहे की जर का पचन नीट होत नसलं, कोरडेपणा खूप असला आतड्यांमध्ये तर अशा प्रकारे पोट साफ न होणं एका वेळेला किंवा पाईल्स वगैरेचा, फिशरचा त्रास हा खूप कॉमनली आत्ता आपल्याला सगळ्यांमध्ये दिसतं. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण एक गोष्ट जी सगळ्यांना सांगतो ते म्हणजे व्यवस्थित प्रमाणात पाणी प्या. भरपूर प्या, कमी प्या असं मी म्हणत नाही, व्यवस्थित प्रमाणात प्या. म्हणजे काय, तहान लागली तर पाणी प्यायचं आहे नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे स्वतःबरोबर कुठेतरी वॉटर बॉटल ठेवायला नक्की सुरू करा. तुमच्या आहारामध्ये सुद्धा खूप कोरड्या गोष्टी ठेवण्यापेक्षा कुठेतरी एखादी आमटी तुम्हाला बरोबर नेता येईल, एखादं सूप रात्रीचं पिता येईल याच्याकडे सुद्धा नक्की लक्ष द्या. तुमच्या आहारामध्ये चटण्या आणि सॅलेड्स आहेत ते नक्की राहिले तर रफेज जे आपण म्हणतो ते जर का पोटामध्ये गेलं तर पोट साफ व्हायला मदत मिळते. तर तेही तुम्ही काळजी नक्की घ्यावी. बरोबरीने जमत असेल तर रात्री झोपताना संतुलनचं सॅनकूल चूर्ण घ्यायला सुरू करा. म्हणजे पोटही साफ राहील आणि शरीरामध्ये होणारा जो उष्णता आणि कोरडेपणा आहे तोही कमी होईल आणि तुमचं पचनही जे आहे ते सुधारायला मदत मिळेल. तुमच्या आहारामध्ये तूप नक्की खाण्यामध्ये ठेवा तर त्याचाही तुम्हाला या सगळ्यामध्ये फायदा नक्की मिळू शकेल. बिलकुल मॅम, अजून एक कॉल आलेला आहे. पुण्यावरून हा कॉल आहे. महेंद्र शिंदे बोलतायत. नमस्कार महेंद्रजी, आपलं स्वागत आहे साम संजीवनी मध्ये. आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम, मला एक प्रश्न विचारता होता. बोला. माझ्या लोअर बॅक पेन आहे. हो बरं, त्यासाठी तर काय उपाय सांगत असाल तर? नक्की नक्कीच. खरं लोअर बॅक पेन असलं ना तर सगळ्यात महत्त्वाचं आहे सर ते म्हणजे संतुलनच्या कुंडलिनी तेलासारखं एखादं तेल जे आहे ते नक्की पाठीवरती संपूर्ण खालतून वरती हलक्या हाताने लावायला सुरू करा. आपले जे सगळे वर्टिब्रज असतात ते एकात एक अडकलेले असतात आणि त्यामुळे दुखणं कुठेही दिसलं तरी त्याचा त्रासाचा उगम कुठेतरी दुसरीकडे असू शकतो. त्यामुळे जरी लोअर बॅक पेन असला तरी संपूर्ण पाठीच्या कणाला तुम्ही तेल लावायला सुरू करा. पहिले संपूर्ण कणाला तेल लावून घ्यायचं आणि नंतर संपूर्ण पाठीला सुद्धा हलक्या हाताने लावायचं. म्हणजे तिथे जे मसल्स आहेत, तिथे जे सगळ्या आपल्या नसा आहेत त्या सगळ्यांना ताकद मिळायला आणि रिलॅक्सेशनला त्याच्याने मदत मिळू शकते. त्याचबरोबरीने संतुलनच्या वातबल गोळ्या आहेत त्या तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. दशमूळ हे खूप महत्त्वाच्या वनस्पती 10 सांगितलेल्या आहेत आयुर्वेदामध्ये. तर दशमूळ सॅन म्हणून गोळी आहे ती वात कमी करायला आपल्याला मदत करते, दुखणं कमी करायला मदत करते. तर ती सुद्धा तुम्ही नियमाने घ्यायला सुरू करा. आणि तसंच शरीरामध्ये एकूण हाडांची, नसांची सगळी ताकद वाढण्याच्या दृष्टीने प्रशांत चूर्ण म्हणून आहे आपल्या संतुलनचं, ते तुम्ही घरी आणून पाव चमचा थोडंसं तूप आणि आवडत असेल तर थोडी साखर त्याच्याबरोबर ते घालून घ्यायला सकाळ संध्याकाळ सुरू करा. तर त्याचाही तुम्हाला फायदा जो आहे तो नक्की मिळू शकेल. जमत असेल तर पंचकर्मा करता वेळ काढा तर त्याच्यामध्ये सुद्धा या सगळ्यावरती आपण व्यवस्थित काम करून त्याच्यामध्ये पोटली मसाज वगैरे असतात, स्पेशल
मसाजेस वेगळ्या प्रकारचे असतात, बस्ती असतात, तर त्याच्याने सगळी ताकद वाढून अशा प्रकारची दुखणी जी आहे ती पूर्णपणे आपल्याला बंद करण्यात यश मिळू शकतं. बिलकुल मॅम, खरं तर आपण महिलांबद्दल, महिलांच्या आरोग्याविषयी, मानसिक असेल किंवा शारीरिक आरोग्य असेल त्याविषयी आपण नेहमीच बोलतो. मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे पुरुषांसाठी, कारण असं म्हटलं जातं की महिला ज्या वेळेला एकदम भावनिक होतात तर अश्रूंच्या माध्यमातून त्या भावनांना वाट मोकळी करून देतात. अगदी खरं. पुरुष मात्र तसं करत नाही. येस. अशा पुरुषांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? म्हणजे एक माझा अगदी मनापासून सल्ला नेहमी माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्सला असतो की जे काही तुमच्या मनामध्ये त्रासदायक वाटतं आहे ते नक्की कोणाजवळ एक तर बोलायला सुरू करा. आपल्याकडे समाजामध्ये अशी एक समज करून ठेवलेली आहे की पुरुष रडला, पुरुष भावनिक असला म्हणजे ते चुकीचं आहे. तर तसं नाही आहे. तुम्हाला जे काही मनापासून वाटते ते एक्सप्रेस करायला शिका. तुमच्या मुलांजवळ, बायकोजवळ, मित्रांजवळ, कुठे पण. तर कुठेतरी प्रत्येकाला हा विसावा लागतो आणि तो नसला की त्याच्यातनं खूप जास्त कुचंबणा व्हायला सुरू होते. त्याच्यातही आपल्याला वेळ काढून कुठले तरी छंद आहेत ते जोपासणं गरजेचं असतं. आणि स्वास्थ्य संगीत जे आहे ते पुरुषांनी सुद्धा अगदी नियमाने ऐकावं. माझ्याकडे येणारे बऱ्याचशा पेशंट्सला मी जेव्हा हे संगीत ऐकायला म्हणून सांगते आणि त्याच्यानंतर त्यांच्या सगळ्यामध्ये होणारा बदल जो आहे तो खूप आगळा वेगळा असतो. आणि ध्यानाकरता सुद्धा वेळ काढणं आहे ते अत्यंत महत्त्वाचं असतं. पुरुषांमध्ये सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स होतं हे लक्षात ठेवा, फक्त स्त्रियांमध्ये नसतं. आणि त्याच्यातनं सुद्धा बरेचसे त्रास आपल्याला होताना दिसतात. त्याच्याकरता सुद्धा प्रशांत चूर्ण जे आहे ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करताना दिसतं. तर त्यामुळे पुरुषांनी सुद्धा ही सगळी काळजी स्वतःची घेणं अत्यंत आवश्यक आहे. स्वतःला मी खूप स्ट्रॉंग आहे आणि मला सगळं चालतं अशा प्रकारचा जो अप्रोच आहे त्याच्यातनं बरेचसे त्रास नंतर आपल्याला उद्भवताना दिसतात. बिलकुल. महिलांबद्दल बोललो, पुरुषांबद्दल बोललो, आता नववर्षाच्या निमित्ताने मला लहान मुलांविषयी पण बोलायचं आहे. कारण लहान मुलांची जी विचार करण्याची क्षमता असते ती मोठ्यांच्या मनाने थोडी कमी असते. त्याच्यामुळे ते छोट्या छोट्या गोष्टींना मनाला फार लावून घेतात. अगदी खरं. आणि त्याच्यामुळे अनेक चुकीचे निर्णय घेताना पण आपण बघतो लहान मुलं. म्हणजे teenagers basically. अगदी टीनेजर असतील किंवा अगदी 7, 8, 9, 10 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत, परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले, पेपर चांगला नाही गेला तर टोकाची भूमिका त्यांच्याकडनं घेतली जाते. अशा लहान मुलांच्या मानसिक आरोग्याविषयी तुम्ही काय सांगाल? मी म्हणेन सर्वप्रथम की आई वडिलांना आधी ॲड्रेस केलं पाहिजे की आपल्या मुलांकडून अवाजवी अपेक्षा ठेवणं किंवा समाजात जे काही चाललं आहे त्याला आपण ब्लाइंडली फॉलो करणं हे अत्यंत चुकीचं आहे. प्रत्येक मुलाचं एक वेगळं विश्व असतं की ज्याच्यामध्ये ते चांगले परफॉर्म करू शकतात. त्यामुळे प्रत्येकाला मॅथ सायन्समध्ये सगळं करता येतं असं नव्हे, तर आपल्या मुलांची तुम्ही चांगली बाजू ओळखा, त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करा, ते जास्त बरं राहील. पर्सेंटेजनी, मार्क्सनी कोणीही पुढे जात नाही हे आपल्याला म्हणजे आपण आज सगळ्या जगातले बिलियनर्स पाहिले तर आपल्याला जाणीव होईल की त्याच्यापैकी कोणी पण असं मास्टर्स वगैरे डिग्री केलेले फार कमी लोक त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे शिक्षणच आयुष्य सगळं घडवतं असं नाही आहे. डिसिप्लिननी वागणं, त्यांच्यासमोर चांगली उदाहरणं ठेवणं हे आधी आईवडिलांनी केलं पाहिजे. आणि लहान मुलांकरता मी एक सगळ्यांना सांगेन की मुलांना तुमच्यासमोर सगळ्या गोष्टी बोलण्याची संधी देणं अत्यंत गरजेचं. आपल्याकडे कसं असतं, मुलांनी काही बोललं की तुला काही समजत नाही, तू काही मध्ये पडू नकोस, अशा प्रकारचे आपण जेव्हा भावना व्यक्त करतो त्याच्यातनं सगळ्या चुका होतात. त्यामुळे मुलांना सुद्धा लहानपणापासून सगळं समजतं. आयुर्वेद तर म्हणतं की मूल गर्भात असताना सुद्धा ते एकूण एक गोष्ट समजत असते, एक्सप्रेस करण्याची अजून तेवढी बुद्धी आलेली नसते. त्यामुळे मुलांबरोबर सगळं आपल्याला समजुतीने वागणं खूप गरजेचं आहे. आणि मुलांमध्ये सुद्धा आपल्याला लहानपणापासून मित्रत्व जी भावना आहे ती ठेवणं आईवडिलांनी सुद्धा शिकलं पाहिजे. खरं तर मॅम, नवीन वर्षाचा आरोग्य संकल्प या विषयावर खूप छान चर्चा झालेली आहे आणि तुम्ही ज्या काही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत त्याचा आमच्या प्रेक्षकांना नक्कीच उपयोग होईल याची मला खात्री आहे. तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मलाही आनंद आहे. आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त साम TV.